श्री गुरुचरित्र अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जया सिद्धमुनी, तू तारक भवानी, सुधारस आमचे श्रवणी, पूर्ण केला दातारा. गुरुचरित्र कामधेनू, ऐकता न धाये माझे मन, कांक्षित होते अंतकरण, कथामृत ऐकावया. ध्यान लागले श्री गुरुचरणी, तृप्ती नव्हे अंतकरणी, कथामृत संजीवनी, आनिक निरोपार्वे दातारा. येणे परी सिद्धासी, विनवी शिष्य भक्तीसी, माथा लावणी चरणासी, कृपा भाकी तये वेळी. शिष्यवचन ऐकोनी, संतोषोला सिद्धमुनी, सांगतसे विस्तारोनी, ऐका श्रोते एक चित्ते. ऐक शिष्या शिखामणी, धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती श्री गुरुचरणी, तल्लीन झाली परियेसा. तुझ करिता आम्हासी, चेतन जाहले परियेसी, गुरुचरित्र आद्यंतेसी, स्मरण जाहले अवधारी. भिल्लवडी स्थान महिमा, निरोपिला अनुपमा, पुढील चरित्र उत्तमा, सांगेन ऐका एक चित्ते. क्वचित काळ ये स्थानी, श्री गुरु होते गौप्येनी, प्रकट जाहले म्हणूनी, पुढे निघाले परियेसा. वरुणा संगम असे ख्यात, दक्षिण वाराणसी म्हणत, श्री गुरु आले अवलोकित, भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा तटाकात, श्री गुरु तीर्थे पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात, तेथे राहिले द्वादशाब्दे. अनुपम्य तीर्थ मनोहर, जैसे अविमुक्त काशीपूर, प्रयाग समान तीर्थ थोर, म्हणून राहिले परियेसा. कुरवपूर ग्राम ग्रहण, कुरुक्षेत्री तेची जाण, पंचगंगा संगम कृष्णा, अत्युत्तम परियेसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य, तयाहुनी अधिक असे जाण, तीर्थे असती अगण्य, म्हणून राहिले श्री गुरु. पंचगंगा नदी तीर, प्रख्यात असे पुरानंतर, पंचनामे आहे ती थोर, सांगेन एका एक चित्ते. शिवा भद्रा भोगावती, कुंभी नदी सरस्वती, पंचगंगा ऐसी ख्याती, महापातक संहारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा, आली कृष्णेची या संगा, प्रयागाहुनी असे चांगा, संगमस्थान मनोहर. अमरापूर म्हणजे ग्राम, स्थान असे अनुपम्य, जैसा प्रयाग संगम, तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबरू, प्रत्यक्ष जाना कल्पतरू. देव असे अमरेश्वरू, तया संगमा षटकुळी, जैसी वाराणसी पुरी, गंगा भागीरथी तिरी. पंचनदी संगम थोरी, तत्सन्मान परियेसा. अमरेश्वर सन्निधानी, आहे ती 64 योगिनी, शक्तितीर्थ निर्गुणी, प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बर्वे, त्यासी वंदुनी स्वभावे, पूजिता नर अमर होय, विश्वनाथ तोची जाना. प्रयाग करिता माघ स्थान, जे पुण्य होय साधन, शतगुण होय तयाहून, एक स्नान परियेसा. सहज नदी संगमात, प्रयाग समान असे ख्यात, अमरेश्वर परब्रह्म वस्तू, तया स्थानी वास असे. या कारणे तिये स्थानी, कोटी तीर्थ असती निर्गुणी. वाहे गंगा दक्षिणी, वेणी सहित निरंतर, अमित तीर्थे तया स्थानी, सांगता विस्तार पुराणी. अष्टतीर्थ ख्याती जान, तया कृष्णा तटाकात. उत्तर दिशी असे देखा, वाहे कृष्णा श्री पश्चिम मुखा, शुक्ल तीर्थ नाम ऐका, ब्रह्महत्या पाप दूर. औदुंबर सन्मुखेसी, तीनो तीर्थ परियेसी, एकानंतर एक धनुषी, तीर्थे असती मनोहर. पापविनाशी काम्या तीर्थ, तिसरे सिद्ध वरद तीर्थ, अमरेश्वर सन्निधार्थ, अनुपम्य असे भूमंडळी. पुढे संगम षटकुळात, प्रयागतीर्थ असे ख्यात, शक्तितीर्थ अमरतीर्थ, कोटीतीर्थ परियेसा. या तीर्थे असती अपरंपार, सांगता असे विस्तार. या कारणे श्रीपाद गुरु, राहिले तेथे द्वादशाब्दे. कृष्णा वेणी नदी दोनी, पंचगंगा मिळोनी, सप्तनदी संगम सगुनी, काय सांगू महिमा त्यांची. ब्रह्म इत्यादी महापातके, जळूनी जाती स्थान एके. ऐसे सिद्धस्थान निके, सकळाभीष्ट होय तेथे, काय सांगू त्याची महिमा, आनिक द्यावया नाही उपमा. दर्शन मात्र होती काम्या, स्नानफळ काय वर्णू.
साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबर, गोप्य होऊनी अग्रोचर, राहिले श्रीगुरु तया स्थानी. भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थख्यात, राहिले तेथे श्री गुरुनाथ, म्हणून प्रकट झाले जाना. असता पुढे वर्तमानी, भिक्षा करवाया प्रतिदिनी. अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु परियेसा. तया ग्रामी द्विज एक, असे वेदाभ्यासक, त्याची भार्या पतिसेवक. पतिव्रता शिरोमणी, सुक्षीण असे तो ब्राह्मण. शुक्ल भिक्षा करी कापन, कर्ममार्गी आचरण, असे सात्विक वृत्तीने. तया विप्र मंदिरात, असे वेल उन्नत, शेंगा निघती नित्य बहुत, त्याने उदरपूर्ती करी. एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरो न मिळे परियेसी, तया शेंगा ते रांधोनी, हर्षी दिवसक्रम येणे परी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्री, याचकपणे उदरभरी, पंचमहायज्ञ कुसरी, अतिथी पूजी भक्तीने. वर्तता श्रीगुरु एके दिवसी, तया विप्र मंदिरासी, गेले आपण भिक्षेसी, नेले विप्र भक्तीने. भक्तिपूर्वक श्रीगुरुसी पूजा करी तो षोडशी, घेवडे शेंगा बहुवसी, केली होती पत्रशाखा. भिक्षा करुणी ब्राह्मणासी, आश्वासिती श्री गुरु संतोषी, गेले तुझे दारिद्र्य दोषी, म्हणून निघती तये वेळी. तया विप्रांचे गृहांत, जो का होता वेल उन्नत, घेवडा नाम विख्यात, अंगण सर्व वेष्टिले असे. तया वेलांचे झाड मूळ, श्री गुरुमूर्ती छेदिती तत्काळ, टाकोनी देती परिंबळे, गेली आपण संगमासी. विप्रवनियता ते वेळी, दुःख करीती पुत्र सकळी, म्हणती पहा हो दैव बळी, कैसे अदृष्ट प्या आपुले. आम्ही तया यतीश्वरासी, काय उपद्रव केला त्यासी, आमुचा ग्रास छेदुनी कैसी, टाकूनी दिला भूमीवरी. ऐसे परी ते नारी, दुःख करी नाना परी, पुरुष तिचा कोप करी, म्हणे प्रारब्ध प्रमाण. म्हणे स्त्रियेसी तये वेळी, जे जे होणार ज्या काळी, निर्माण करी चंद्रमौळी, तया आदिन विश्वजान. विश्वव्यापक नारायण, उत्पत्ती स्थिती लया कारण, पिपिलिदाकी स्थूळ जीवन, न समस्त आहार पूर्वी तसे. आयुरत्न प्रयच्छत्ती, ऐसे बोले वेदश्रुती, पंचानन आहार हस्ती, केवी करी प्रत्येक ही श्री. 84 लक्षी जीवराशी, स्थूल सूक्ष्म समस्तांशी, निर्माण केले आहारांसी, मग उत्पत्ती तदनंतरे. रंकरायासी एक दृष्टी, करुणी पोषितो हे सर्व सृष्टी, आपुले आर्जव बरवे ओखटी, तैसे फळ आपणासी. पूर्वजन्मीचे निक्षेपण, सुकृत अथवा दुष्कृत जान, आपुले आपुनीच भोगावे, या पुढल्यावरी काय बोल. आपुले दैव असताऊने, पुढल्या बोलती मूर्खपणे, जे परिले तेची भक्षणे, कवनावरी बोल सांगे. बोल ठेविसी यतीश्वरासी, आपले आर्जव न विचारसी, ग्रास हरितला मनसी, अविद्या सागरी बुडोनी. तो तारक आम्हासी, म्हणून आला भिक्षेसी, नेले आमुचे दरिद्र दोषी, तोची राखीला अमृते. येणे परी स्त्रियेसी, संभाषी विप्र परियेसी, काढोनी विल शाखेसी, टाकीता झाला गंगेता. तया वेलाचे मूळ थोरी, जे का होते आपुले द्वारी, काढ म्हणून दविज जवरी, खनिता झाला तये वेळी. काढिता वेल मुळासी, लाधला कुंभ निधानेसी, आनंद श्री झाला बहुवसी, घेऊन गेला घरात. म्हणती नवल कार्य वर्तले, यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले, म्हणून या वेला छेदिले, निदान लाभले आम्हासी. नर नव्हे तो योगीश्वर, होईल ईश्वरी अवतार, आम्हा भेटला दैन्यहार, म्हणती चला दर्शनासी. जाऊनी संगमा श्री गुरुसी, पूजा करीती बहुवसी, वृत्तांत सांगती तयासे, तये वेळी परियेसा. श्री गुरु म्हणती तयासी, तुम्ही न सांगणे कवनासी, प्रकट करिता आम्हासी, नसेल लक्ष्मी तुमचे घरी. ऐसे परी तया द्विजासी, सांगे श्री गुरु परियेसी, अखंड लक्ष्मी तुमचे वंशी, पुत्र पौत्री नांदाल. ऐसा वर लादोन गेला वनिता तो ब्राह्मण, श्री गुरुकृपा ऐसी जान, दक्षिण मात्र दैन्य हरे. ज्यासी होय श्री गुरुकृपा, त्यासी कैचे दैन्य पाप, कल्पवृक्ष आश्रय करिता बापा, दैन्य कैचे तया घरी. दैवे उना असेल जो नरू, त्याने आश्रवाया श्री गुरु, तोची उतरेल पैल परू, पूज्य होय सकळांसी.
जो कोणी भजेल श्री गुरु त्यासी लादेल इह परू अखंड लक्ष्मी त्याचे घरी. अष्ट सर्वे नांदती सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा ऐसे ऐसी भजावे तुम्ही नमनो मानसी. कामधेनू तुझ्या घरी गंगाधराचा कुमार सांगे श्री गुरु चरित्र विस्तार पुढील कथा मृतसार. ऐका श्रोते एक चित्ते इथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरापूर महिमान दविज दैन्य हरण नाम अष्टादशोध्याय. श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु. श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री शुभम भवतु.